वेलकम एव्हरीवन टू आवर न्यू व्लॉग. सो आज आपण पाहूयात बिर्ला टेम्पल, जे की गोवा येथे आहे. खूप भव्य प्रशस्त असं मंदिर आहे, भव्य असा परिसर आहे, स्वच्छता, बसण्यासाठी अगदी मन प्रसन्न करणारं असं वातावरण आहे. गोव्यामध्ये हे वास्को या ठिकाणी स्थित आहे, जे की मेन सिटी पणजीपासून अगदीच जवळ 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बिर्ला मंदिर हे अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखं आहे. पूर्ण संगमरवराच्या दगडांचं बांधकाम आहे आणि सुंदर बारीक असं नक्षीकाम आहे. हे आपल्याला 5 शिखर दिसत आहेत. 5 शिखर यासाठी आहेत की आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला 5 देव आहेत. एंट्री करता समोर प्रथम राधाकृष्णाचं मंदिर. राधाकृष्णाची मूर्ती पाहताच मन प्रसन्न आणि भारावून जातं. दोघांनाही सेम कॉम्बिनेशनमध्ये पोशाख आहेत. असं मानलं जातं की ही पोशाखांची किंमत लाखोमध्ये आहे. तसेच या पोशाखांचं काम अगदी बारकाईने केलं जातं. ह्याच्यावरती हिरे, मोती, रत्नजडित अशा गोष्टींचा वापर केलेला आहे. त्यामुळे ह्या पोशाखांची किंमत अधिक आहे. त्याच्या डाव्या साईडला हनुमानजींची मूर्ती आहे. त्याच्या मागेही अगदी सुंदर असं काम केलेलं आहे. त्याच्या मागे राम 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 असं हनुमानजी जप करतात असं दर्शवलं आहे. एका हातामध्ये मेरू पर्वत, दुसऱ्या हातामध्ये गदा, गळ्यामध्ये सुंदर असे हार आणि पोशाख असं सजवलेलं हे हनुमानजींचं मंदिर आहे. सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने डिटेलिंगमध्ये केलेल्या आहेत. तर राधाकृष्णाच्या उजव्या साईडला आपण नेहमी ज्यांना प्रथम वंद देतो असे आपले गणेशजी आहेत. गणेशजींनाही अगदी सुंदर असा पोशाख परिधान केलेला आहे. नेहमी गळ्यामध्ये रत्नजडित हार, डाव्या सोंडेचे असे हे गणपती बाप्पा आहेत. त्यांना रोज वेगवेगळे पोशाख परिधान केले जातात, वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. आणि पूर्ण मंदिरातील खांबाला असं वेगळं असं नाजूक नक्षीकाम आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी, हत्ती, मूर्ती अशा कलाकृती आहेत. तसेच मंदिरात जसं की बोलले 5 देव आहेत. त्यापैकीच 2 झाले हनुमानजी आणि गणपती बाप्पा, आणि तिसरे आहेत राम, लक्ष्मण आणि सीता. राम, लक्ष्मण, सीता अशी ही मूर्ती आहे. राम, लक्ष्मण, सीता यांनाही सुंदर असा पोशाख परिधान केलेला आहे. तसेच आभूषणही घातलेले आहेत. राम, लक्ष्मण, सीता आहे म्हटल्यानंतर छोटासा हनुमानजीही देखील तिथे आहे. सुंदर प्रशस्त असा मोठा गाभारा आहे. गाभाराच्या बरोबर मध्यभागी वरती कमळाच्या फुलाची नक्षीकाम डिझाईन आहे. कमळाचे जसे पाकळे असतात तशा पाकळ्यांचे डिझाईन बघायला अतिशय सुंदर आणि रम्य असं वाटतं. चार देव तर पाहिले, आता 5वा देव आहे शिवपार्वती. शिवपार्वतीला देखील अतिशय सुंदर असा पोशाख परिधान केलेला आहे. त्याच्या मागेही अतिशय सुंदर असे डिझाईन आहे. प्रत्येक ठिकाणी सुंदर असं नक्षीकाम बारकाईने केलेलं आहे. मंदिरातील सगळ्या खांबावरती बारीक मोर, बारीक हत्ती अशी सुंदर अतिशय नाजूक अशी डिझाईन, कोरीव डिझाईन केलेली आहे. मंदिराच्या आतील परिसर तर अतिशय सुबक आहेच, पण बाहेरचा परिसर देखील सुंदर अशा कलाकृतींनी परिपूर्ण आहे. हा आहे मंदिराच्या मागचा परिसर, जिथे एक फाउंटन आहे मध्यभागी, जे रात्रीच्या वेळी सुरू असतं. लाईट्स असतात. अतिशय मनमोहक असं दृश्य असतं रात्रीच्या वेळी. ठिकठिकाणी लाईट आहेत वेगवेगळ्या कलरचे, ज्याने मंदिर आणखीन उठून दिसतं. आणि समोर येताच भव्य असा मोठा परिसर आहे. अतिशय सुंदर, भव्य, प्रशस्त असं मंदिर आहे. इथे येताच सगळे चिंता हरून जातात. मन प्रसन्न होते. इथे बसल्यानंतर मनाला अगदी समाधान वाटते. इथून थोड्याच अंतरावर दापोलीम एअरपोर्ट आहे, त्यामुळे आपण इथून विमान अगदी जवळून जाताना पाहू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट.